तू बाउंड्री लाईन वरती आहेस. बॉलरचं नाव सांगायचंय. पहिलं षटक घेऊन येतोय तो तुषार. थँक्यू. पहिलं षटक घेऊन येतो तुषार. सामना करतोय अमितराज चव्हाण आणि नॉस्ट्रिक एंडला आहे तो विराज. राऊंड विकेट मारा करेल तुषार. अतिशय चांगली गोलंदाजी करतो. बॅटिंग देखील अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळालेली आहे तुषार याची. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि दोन ऑलराऊंडर खेळाडू एकमेकांच्या विरोधात भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या क्रमांकाची ही मॅच. पहिला चेंडू घेऊन निघालाय. राऊंड विकेट तुषार. आता चांगला चेंडू या ठिकाणी चेंडू बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता. त्या चेंडूला छेडछाड केली आणि चेंडूने बाहेरची कडा घेतलेली आहे. मिती या चेंडूवरती. जर हा चेंडू सोडला असता तर नक्कीच व्हाईट बॉल मिळाला असता. परंतु अमितराज चव्हाण अगोदरच या ठिकाणी सफल झालेले होते आणि स्क्वेअरचा फटका त्यांना सजवायचा होता. हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेग ब्रेक बॉल आणि या ठिकाणी अमितराज चव्हाणच्या टोला चेंडू लागलेला आहे. जास्त चेंडू वरती गेलेला नाहीये ना तर नक्कीच धोका उपलब्ध झाला असता. चांगला कमबॅक केलाय तुषार याने. चांगली गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला वेदांतनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमचा तुषार जर्सी नंबर 45 ते चांगलं प्रदर्शन आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. राऊंड विकेट. पुढचा चेंडू घेऊन निघालाय. हा देखील खोलवर डप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूचं. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज झालेले आहे आणि फक्त एक धावसंख्या आतापर्यंत आहे. अतिशय चांगला चेंडू. काय चेंडू रिलीज केलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू. स्लोवर बाउन्सर ज्याला म्हणता येईल ना. अमितराज चव्हाण याला वाटले की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. परंतु पडल्यानंतर सरळ चेंडू निघून गेलाय. कॅरम बॉल म्हणता येईल ना असा चेंडू रिलीज केलाय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी फिरकीचा जादूगार आहे आणि अक्षरशः अमितराज चव्हाण याला आतापर्यंत थांबवलाय. हा चेंडू पहिलं तर शरीरावरती अतिशय वेगाने रिलीज केलेला होता. परंतु थोडासा दिशाहीन चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. 4 चेंडू रिलीज झालेले आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे फक्त 2 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 25 गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. परंतु अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूवरती 2 षटकार मारण्याची क्षमता आहे अमितराज चव्हाण याच्याकडे. हा देखील व्हाईट बॉल येतोय. हा व्हाईट बॉल का दिला तुम्हाला मी सांगतो, की अमितराज चव्हाण जागेवरतीच उभे होते. शफल झालेले नव्हते. त्यामुळे पंचांनी सांगितलं, की अमितराज जागेवरतीच उभे आहेत. शफल झालेले नाहीयेत. त्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. तर या ठिकाणी कोणता व्हाईट बॉल देतात, तर ती संपूर्ण आपण मुभा पंचांना दिलेली असते. आपण इथून सांगत नाही, की या ठिकाणी हा व्हाईट बॉल दिलेला आहे. प्रेझेंटमध्ये या ठिकाणी बॅट्समनची मूव्हमेंट पाहिली जाते आणि तदनंतर व्हाईट बॉल दिला जातो. ॲज अ अंपायर म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण आमचं देखील पंचांचं पॅनल आहे. त्यामुळे आम्ही देखील तुम्हाला अतिशय चांगलं याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पुढचा बॉल घेऊन निघालाय तुषार. याचा सामना करतोय तो विराज. थोडासा थांबलाय, कारण हे चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. जेव्हा या ठिकाणी आपण धावत असतो, स्किपिंगमध्ये थोडंसं आपल्याला चेक होतं आणि अशा वेळेला थांबलेलं चांगलं असतं. जर थांबलं नाही, टप्पा चुकला, तर टप्पा चुकल्यानंतर नक्कीच कार्यक्रम होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निघालाय तुषार. सामना करतो तो विराज. ओर पिच बॉल इनसाइड आउटचा फटका आणि पुढे या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अजय आणि अजयने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून जसा मासा सटकतो ना, तसा हा चेंडू या ठिकाणी सटकलेला आहे. काही वेळ वाटलं, की अजय मासे पकडतोय की काय? कारण आमच्या गावाला जेव्हा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मासे पकडतात ना, तसा या ठिकाणी झेल अजय याच्या हातामध्ये सुटलेला आहे. 5 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 5 धावा. सेमीफायनल मॅचमध्ये या ठिकाणी लॉस झाल्यानंतर थोडंसं या ठिकाणी नाराज असताना आपल्याला पाहायला मिळतं अमितराज चव्हाण. परंतु या ठिकाणी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये होत राहतं, हार-जीत होत राहते. पण मैदानामध्ये जिद्दीनं उतरलं पाहिजे आणि आपल्या संघाला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं पाहिजे. कारण ही क्षमता या 2 खेळाडूंच्या मध्ये आहे. कारण अमितराज चव्हाण बडे मंच का बडा खिलाडी है. अनेक मोठमोठे सामने, ओपनचे सामने या खेळाडूने अक्षरशः गाजवलेले आहेत आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंना देखील या ठिकाणी अक्षरशः घाम फोडलेला हा खेळाडू मैदानामध्ये. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे तो अमितराज चव्हाण. आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो
विराज आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलेला आहे अजय. शॉर्ट बॉल शॉर्ट हुकचा फटका आणि ही ताकद आहे विराजाची. चेंडू फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या वरून येतोय षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक आपण जी-टी-सी लाईव्हच्या माध्यमातून हा ॲक्शन रिप्ले नक्कीच पाहू शकणार आहात. कारण अतिशय चांगला स्ट्रोक देखील सजवलेला आहे. हाफ ट्रॅकर होता त्याला या ठिकाणी सीमा रेषेबाहेर धाडण्यामध्ये विराज नक्कीच यशस्वी झालेला आहे. अतिशय चांगला खेळाडू विराज शेवटपर्यंत वेट केला आणि चेंडू फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. अतिशय देखणा दर्जेदार स्ट्रोक षटकार. पहिला षटकार आलाय आणि धावा देखील आलेल्या आहेत. धावा येण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय चांगला कमबॅक केलाय. अतिशय चांगला कमबॅक. यावेळी पाहिलं तर साइड आर्म ॲक्शन पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं बाहेरून त्याचा हात आला आणि अँगलनी चेंडू बाहेर गेलेला आहे. स्पिचच्या कोड्याचा चांगला वापर केला. राउंड विकेट जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा अँगलनी चेंडू बाहेर जातात आणि तसाच हा चेंडू बाहेर गेला. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू या चेंडूवरती कोणती धाव आलेली नाहीये. चांगला कमबॅक केलाय अजय याने. हा चेंडू देखील शरीरापासून दूर ठेवलेला आहे. थोडासा शफल होऊन मोठा स्ट्रोक सजवायचा होता ऑन साइडला. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. फक्त 1 धाव मिळते. आतापर्यंत सनी स्पोर्ट्स उंडाळ या टीमची धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. कोणताही गडी बाद झालेला नाही. आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो कराड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा नाव आहे अमितराज चव्हाण. शॉर्ट बॉल चेंडू हवेमध्ये जातोय. संधी उपलब्ध केलेली आहे. संधीचं सोनं होतंय का पाहूया आणि झेल ड्रॉप झालाय. आणि झेल ड्रॉप कोणाचा केलाय तर अमितराज चव्हाण याचा आणि चेंडू देखील जातोय सीमारेषे पार येतोय चौकार. शॉर्ट बॉल चेंडू असे हवेमध्ये झेल ड्रॉप जातोय. करणं संधी म्हणजेच उपलब्ध केलेली आचरेवाडी आहे. टीमला आणि 3 मॅचमध्ये देखील अमितराज चव्हाण यांचे कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. आज अमितराज चव्हाण यांचा दिवस आहे. परंतु जर हा संघ फायनलमध्ये दाखल झाला असता ना, तर नक्कीच अमितराज चव्हाण याची तुम्ही नॅचरल बॅटिंग पाहिली असती. डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग आहे अमितराज चव्हाण याची. फास्टर गोलंदाजाच्या वरती अक्षरशः तुटून पडणारा हा खेळाडू आहे. अनेक मातब्बर गोलंदाजांना अक्षरशः घेतोय चौकार. पंच आपल्याला पाहायला मिळतोय. दिले थोडंसं बॅकफूट वरती आणि गेला. आज आपण ॲक्शन रिप्लेमध्ये मुंबईमध्ये जी-टी-सी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला अतिशय पाहायला चांगला मिळतोय. गोलंदाज गेला. थोडंसं शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. थोडासा बॅकफूट वरती गेला चांगलं आणि जसं स्ट्रोक वीरेंद्र सहवाग स्कॅनरचा स्ट्रोक घेतात फटका ना, चेंडू सीमारेषे परफेक्ट दिशेने जाताना तसाच आपल्याला स्ट्रोक पाहायला अमितराज मिळतो. वन चव्हाण बॉल याच्या टू बॅटमधून बॉल्स आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्रिकेट 1999 साली असा स्ट्रोक वीरेंद्र सहवाग याच्या बॅटमधून शोएब अख्तरच्या गोलंदाजीवरती आपल्याला आलेला पाहिलेला होता. ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या वरून जो षटकार आलेला होता ना, तो अद्वितीय, अविश्वसनीय स्ट्रोक होता. अतिशय चांगला स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. हल्लेलं देखील नाहीये पॉइंट आणि रिजनच्या थोडासा वरून जो क्रॉस झाला, षटकार शफल आलेला होऊन होता खेळला. ना, यावेळी तो एलिमिनेशन मिळालेलं नाहीये आणि अमितराज चव्हाणाचं अद्वितीय वादळ या ठिकाणी अविश्वसनीय थांबलंय. स्ट्रोक होता. अतिशय चांगला स्ट्रोक परंतु त्या नवीन याची ठिकाणी जागा क्षेत्ररक्षक घेण्यासाठी नवीन तैनात बॅटर आहे. मैदानामध्ये जात आहेत ते हल्ले निरंजन. निरंजन निकम इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजन देखील या अगोदरच्या मॅचमध्ये तळपलेला होता. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये निरंजन याला तळपावं लागेल. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. गेल्या मॅचमध्ये 7 चेंडूमध्ये 20 धावांची बहारदार खेळी निरंजन याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. आम्हाला या ठिकाणी जी-टी-सी लाईव्हचे टेक्निकल टीममधून या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी टेक्निकल सिस्टम आहे. कॅमेरा वर्क देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये अशी जर टेक्निकल टीम असेल, तर नक्कीच खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ असेल. सिंगल कॅमेरा असून देखील अतिशय चांगले चेंडू या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. जर डबल आणि 3 कॅमेरे असतील, तर स्पर्धेला नक्की 4 चांद लावणार यामध्ये कोणतीही शंका नाही. जी-टी-सी लाईव्ह तुमचं पुन्हा एकदा कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच आता होणारी कारण ग्रामीण क्रिकेट लीगमध्ये तुमचं अतिशय चांगलं प्रदर्शन आम्हाला पाहावयास आवडेल. कारण या स्पर्धेमध्ये जवळ-जवळ आम्ही 5 कॅमेरे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याची तयारी देखील तुमची झालेली आहे. थँक व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल येतोय सतीश. शॉर्ट बॉल परंतु चेंडू थोडासा खाली राहिलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय. पाठीमागे प्रोटेक्शन होतं. दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या क्रमांकावर 21 रन्स.
राऊंड विकेट जर्सी नंबर 10 सतीश निघालाय. सामना करतोय निरंजन. फुलटॉस चेंडू याला टोल केलाय. चेंडू धक्काव करणारी त्यांच्या वरून निरंजन याच्या बॅट मधून राऊंड येतोय विकेट षटकार. जर्सी नंबर इट्स 10 सतीश सुंदर सुंदर निघालाय. सुंदर षटकार. काय बॅटिंग केलेली आहे. यावेळी पाहिलं तर अतिशय अतिरिक्त खांद्याचा वापर केला. पंचांनी शेवटपर्यंत विचार केला की हा नो बॉल आहे की काय, परंतु चेंडू डीप होत होता. शेवटच्या क्षणी पाहिलं तर निरंजन यांची हाईट देखील मॅटर करते. हाईट फॅक्टर देखील आहे. जास्त उंच असलेला हा खेळाडू आणि चेंडू शेवटच्या क्षणी कमरेपासून खाली डीप होत होता. त्यामुळे पंचांनी सांगितलं की इट्स अ फेअर बॉल. अतिशय चांगला निर्णय आहे पंचांचा. राऊंड विकेट जर्सी नंबर 10 सतीश. शॉर्ट बॉल अतिशय वेगाने बॅट स्विंग झालेली आहे, परंतु थोडासा फुटवर्कचा वापर झालेला नाही. प्री बाइंडिंग स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, अगोदरच ठरवून खेळलेला स्ट्रोक होता. निरंजन या ठिकाणी बॅकफुट उभा होता. शॉर्ट बॉल खेळण्याच्या तयारीमध्येच होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू पाहिला तर शरीरापासून दूर ठेवलेला पिचिंग देखील मिडल स्टिकच्या थोडंसं बाहेर पिचिंग होतं या चेंडूचं. हा देखील चेंडू पाहिलं तर जास्त बाहेर पिच केलेला आहे आणि या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि घोषंगी स्वरूपामध्ये 1 धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. त्या ठिकाणी पाहिलं तर निरंजन अगोदरच ठरवतोय की कुठे पण आला तर जोरात मारायचा. परंतु शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हटलं जातं ना, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या रडारमध्ये चेंडू आला तर तुम्ही नक्कीच षटकार मारू शकता. परंतु शरीरापासून दूर चेंडू असेल तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा अक्रॉस खेळता तेव्हा या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत, एलिमिनेशन मिळत नाही. तसंच स्वरूप गेल्या मॅचमध्ये अमित याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी देखील चेंडू ट्रॅव्हल झालेला नाहीये आणि जसं मी सांगित होतो ना, की जेव्हा आपण अक्रॉस खेळतो तेव्हा ट्रॅव्हल या ठिकाणी होत थोडंसं नाहीत, शफल व्हावं एलिमिनेशन लागतं मिळत आणि नाही. तेव्हा तसंच स्वरूप चेंडूला गेल्या एलिमिनेशन मिळत नाही. मॅचमध्ये चेंडू दूरवर अमित जात याच्या नाहीत बॅटमधून आपल्याला आणि पाहायला तसाच मिळालं. बाद यावेळी झालेला आहे देखील चेंडू निरंजन. यावेळी ट्रॅव्हल पाहिलं तर झालेला क्रॉस नाहीये बॅटेड स्ट्रोक आणि जसं मी ज्या दिशेने चेंडू आला थोडासा स्पिनच्या विरुद्ध हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि निरंजन बाद झालेला आहे. हा चेंडू जर तुम्ही तो निरंजन निकम शेवटचा चेंडू, शेवटचा महत्त्वपूर्ण चेंडू आहे. सामन्याचं समीकरण या चेंडूवरती अवलंबून आहे. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय सतीश. सामना करतोय तो गौरव. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूचा समाचार घेतलाय का पाहूया. यावेळी देखील ताकदीचा वापर झालेला नाहीये. थोडीशी ताकद कमी पडली आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये गौरव या ठिकाणी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 मोहरे टिपलेले आहेत आणि 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांचं माफक आव्हान ठेवलेलं आहे. वेदांतनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमच्या समोर. चला अमितराज स्पोर्ट्स आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि वेदांतनाथ स्पोर्ट्स या संघाला विनंती आहे, आपले 2 सलामीवीर तुम्ही लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. कारण यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संत गाडगेनाथ क्रिकेट क्लब आयोजित अतुल पर्व चषक 2025 या अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला मेगा फायनल मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला आहे तो संघ वीरवाडी जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ साळ शिरंबे. हा संघ श्री गणेश बोर्ड्स साळ शिरंबे हा संघ देखील फायनल मध्ये धडक मारली. दमदार एंट्री आहे या संघाची. दरम्यान या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान आपल्याला लाभलेलं आहे. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, श्री गाडगेनाथ महाराज क्रिकेट क्लब आयोजित कोळे पर्व चषक 2025 पर्व क्रमांक 2 मान्य श्री मोहनराव नायकवडी यांची भक्कम साथ आणि दमदार आमदार दक्षिणचे डॅशिंग नेतृत्व माननीय अतुल बाबा भोसले यांचं बहुमूल्य सहकार्य, यांच्या सहकार्यातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याचबरोबर संपूर्ण ट्रॉफीज देखील आपल्याला सौजन्य केलेल्या आहेत. महेश लटके, संजय माळीसाहेब, मालिकावीर सौजन्य विक्रम मोरे, युट्यूब सौजन्य ऋषिकेश घाडगे, सुनील साळके साहेब, स्टंप सौजन्य केलेले सूरज मोरे, विकी वानखेडे यांच्या मार्फत, त्याचबरोबर सामनावीर सौजन्य मुराद बोजगर, सईद मुल्ला,
त्याचबरोबर मैदान सौजन्य केलेले आहे ते मनोज पाटील, चिंतामणी समकाळ. बॅनर सौजन्य केले जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. उत्कृष्ट फलंदाज अमितराज चव्हाण, अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर पाणी सौजन्य केलेले आहे सुहास कदम, जयंत पाचुपते. समालोचन सौजन्य अनिल लटके, मारुती चोरगे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज श्री सचिन शिंगण. पंच सौजन्य केलेले उमेश अनुते, सचिन कांबळे, मनोज लटके. त्याचबरोबर नाश्ता सौजन्य अभिजित पाटील, सर्जेराव माने. त्याचबरोबर चेंडू सौजन्य केले जय मल्हार स्पोर्ट्स टाळगाव या टीमने. संपूर्ण स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान आपल्याला लाभलेले आहे ते कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संपूर्ण कमिटी. अध्यक्ष अमितराज चव्हाण, उपाध्यक्ष गणेश माने, कर्णधार सचिन लटके, उपकर्णधार दीपक यादव, महेश लटके, सचिन थोरात. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर या आमच्या स्पर्धेसाठी सौ भाग्यश्री राजेश देसाई, माजी सरपंच ग्रामपंचायत कोळे, युवा नेते राजेश देसाई यांच्याकडून 5,001 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज आहे. पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला आणि चेंडू जातोय सीमारेषी पार, येतोय षटकार. दुसरा चेंडू आतमध्ये द्यायचाय. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय महेश याने. स्ट्राईकला आहे तो महेश, नॉट सेकंडला आहे तुषार. अजय आहे स्ट्राईकला, नॉट स्ट्राईक एंडला आहे तो तुषार. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला आहे तो अमितराज चव्हाण. अमितराज चव्हाण याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलेला आहे आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. कारण अजय सांगतोय की सामना संपलेला नाहीये, मी अजून जिंकलेलं नाहीये. तिसरं प्राइज आहे, कारण ते तिसरं प्राइज देखील आमच्या टीमसाठी खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये या ठिकाणी पैसा महत्वाचा नसतो, ट्रॉफी महत्वाची असते आणि ती ट्रॉफी चमचमती ट्रॉफी नक्कीच आपल्या आठवणीमध्ये राहते. दुसरा बॉल, अतिशय सुंदर चेंडू, आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. दरम्यान यावेळी देखील आडव्या बॅटने स्ट्रोक सजवला, एलिमिनेशन देखील मिळालंय. चेंडू जातो तो काव कॉर्नर रिजनच्या वरून हवाई सफर करत सीमारेषे पार. अजय याच्या बॅट मधून येतो ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. काय बॅटिंग करतोय, डोळ्याचं पार न फेडणारी बॅटिंग. उंच खुरा खेळाडू आहे, उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय, बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॅट स्विंग देखील चांगली आहे, अतिशय चांगली हाय बॅट स्विंग आहे. यावेळी देखील अक्रॉस द लाईन बैठक स्ट्रोक सजवायचा होता आणि एक धाव कंप्लीट झालेली आहे. जोपर्यंत थ्रो आलेला आहे तोपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय अजय. आता स्ट्राईकला आहे तो तुषार. हा बॅटर देखील अतिशय चांगला बॅट्समन आहे, क्रिकेटचा जादूगार, एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे आचरेवाडी टीमचा. यावेळी अतिशय चांगला ग्लान्स केलाय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट असतं हे त्यांनी दाखवून दिलंय. एक धाव या चेंडूवरती मिळते डिक्लेअर स्वरूपामध्ये. कारण क्रिकेटचा एक नियम आहे की चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट, वाईट चेंडूचा खरपूट समाचार घेणं म्हणजे क्रिकेट, सिनियर खेळाडूंना मान देणं म्हणजे क्रिकेट आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि जो क्रिकेटशी प्रामाणिक राहतो ना, तो खेळाडू नक्कीच वेगळ्या उंचीवरती या ठिकाणी जाऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय. चेंडू सीमारेषी पार, येतोय चौकार. अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक तुषार याच्या बॅट मधून चौकार आलाय. आपल्याला पाहायला मिळतो. सीटीपीएल मधील उत्कृष्ट गोलंदाज तुषार होता आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुषार होता. 18 धावसंख्या झालेली आहे, 18 धावसंख्या 1 नेट. आता समीकरण आहे ते 12 चेंडू मध्ये 11 धावा. गेल्या मॅच मध्ये देखील अमितराज थोडासा महागडा साबित झालेला होता आणि या मॅच मध्ये देखील अमित थोडासा महागडा साबित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस एक मॅच लॉस झाल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा लो होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच यावेळी आपल्याला पाहायला मिळाली. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये अमितराज चव्हाण यांनी अतिशय भन्नाट गोलंदाजी केलेली होती. बॅक टू बॅक 3 विकेट त्यांनी मिळवलेले होते अमितराज चव्हाण यांनी. परंतु तदनंतर क्रिकेट आहे, प्रत्येक मॅच वेगवेगळी असते.
यावेळी अतिशय चांगला स्ट्रोक सजवायचा होता. अगोदर बॅट स्विंग झाली, प्री माइंडेड स्ट्रोक आणि चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. आता समीकरण आहे ते 11 चेंडूमध्ये 11 धावा. सामन्याचं समीकरण सोपं झालेलं आहे. क्रिकेट आहे. मॅच कुठे होते आणि कुठे येऊन ठेपलेली आहे. अतिशय चांगल्या तगड्या टीमला देखील अ, कमी धावसंख्येमध्ये डिफेंड केलं आणि बॅटिंग करताना पहिल्याच षटकामध्ये 18 धावा कुटलेल्या आहेत. या चेंडूवरती देखील अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली, परंतु चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेतलेला आहे. पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव या चेंडूवरती ऍड झाली. किती धावसंख्या झाली? धावा किती झाल्या? 19 धावसंख्या होते. 19 धावा. बॉल निरंजन याचा सामना करतोय तो अजय, जो अतिशय चांगली बॅटिंग करतोय. यावेळी या चेंडूला टॅप केलाय. अक्षय त्या ठिकाणी आहे. अतिशय वेगाने थ्रो या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि चांगलं प्रोटेक्शन रुपेश भावके यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव नक्कीच रोखू शकत नाही. सिंगलने जरी या ठिकाणी धावसंख्या उभारली तरी ही मॅच आरामात वेतानाच स्पोर्ट्स आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. लोअर फुल टॉस, बॅटची कडा घेतली आणि चेंडू यष्टांच्या वरती आदळलेला आहे. बॅटर बाद, तुषार या ठिकाणी बाद होतोय. तुषारची जागा घेण्यासाठी बॅट्समन कोण येतो पाहूया. लोअर फुल टॉस, महेश कराळे नेट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 04 महेश. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, परंतु शब्दात सिद्ध करावी लागेल, कारण तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज मिळवण्याची एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे. कारण बॉल टू रन म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खिशामध्ये टीमच्या बाजूने झुकलेला हा सामना आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कारण 6 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहे आणि आता 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कारण 6 चेंडूमध्ये 3 धावा देखील डिफेंड केलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. 3 धावा, 2 धावा, 4 धावा असे अनेक सामने आम्ही स्वतः या ठिकाणी डिफेंड केलेले आहेत. त्याचमुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. तशी गोलंदाजी जर केली तर नक्कीच ही मॅच जिंकू शकता. अतिशय चांगला स्ट्रोक सजवलाय. बॅकफुटवर जाऊन अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी टॅप केलाय. चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच ऍड झाल्या. 2 धावेने सामन्याचं समीकरण या ठिकाणी सोपं झालेलं आहे. किती बॉल? 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 धावा, 7 धावा, 7 चेंडू. काय होतंय, काय बिघडतंय? हा चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या गोलंदाजाने जर जबाबदारी घेतली तर नक्कीच मॅच जिंकू शकता. कारण म्हटलं जातं, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसंच प्रयत्न करावा लागेल. परंतु बॅटिंग अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटवरती जाऊन हा चेंडू या ठिकाणी पॉइंट रिजनमध्ये अतिशय चांगला स्ट्रोक सजवला आहे. दरम्यान पंचाचा निर्णय, इट इज नो बॉल. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर बँक बॅलन्स कमी असताना तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त धावा खर्च करताय. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 4 धावा. सामन्याचं समीकरण सोपं झालेलं प्लस या ठिकाणी नो बॉल आहे म्हणजे फ्रीट आहे. फ्रीटचा चेंडू, या चेंडूवरती जर मोठा स्ट्रोक देखील खेचण्याचं या ठिकाणी मुभा आहे. तर रनरच्या स्वरूपामध्ये आणि स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅट्समन बाद होऊ शकतो. प्लस काढाव्याच लागतील. पहिले 2 चेंडू जर या ठिकाणी निर्धाव आले तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंच्या वरती अतिरिक्त प्रेशर येतो आणि पाठीमागील क्षेत्र देखील घोषंकी क्षेत्र आहे. त्यामुळे तुम्हाला पाठीमागे जास्त धावा येणार नाहीयेत. पण पहिले 2 चेंडू निर्धाव येणं खूप गरजेचं स्ट्राँग आहे. ज्या दिशेने चेंडू येते त्याच दिशेने तो बॅटिंग करतोय आणि एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही या टीमला. अतिशय चांगला चेंडू यावेळी पाहिलं तर थोडंसं शफल झालेला होता आणि बॅट्समनला रीड केलं आणि हा चेंडू पाहिलं तर थोडंसं पुढे रिलीज केलेला आहे. म्हणजेच पायाच्या आणि शरीराच्या मध्ये जो शरीराच्या आणि बॅटच्या मध्ये जो अंतर होता ना, त्याच दिशेने चेंडू रिलीज केला आणि बॅट आणि पायाच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू या ठिकाणी पाहूया झेल होतोय का? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत.
यावेळी पाहिलं तर हाफ चान्स होता. थोडासा चेंडू लांब पडला आणि हा जर झेल झाला असता तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट झाली असती. अतिशय चांगला सामना, महत्त्वपूर्ण मॅच आहे. आता समीकरण आहे ते 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. सामना स्पीडअप घ्या. 4 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. अतिशय चांगला चेंडू शेवटच्या क्षणी थोडासा रिस्कचा वापर केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी चेंडूने टर्न घेतलेला आहे. पाठीमागे पाहिलं तर थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. शेवटपर्यंत झुंज देत आहेत तर सनी स्पोर्ट्स उंडाळे या टीमचे सर्वच खेळाडू एका धावेची आवश्यकता असताना देखील हे सर्व योद्धे आपल्याला झुंजताना पाहायला मिळत आहेत. यावेळी पाहिलं तर अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय आणि सामना फिनिश केलाय आणि झालेल्या मॅचमध्ये वेदांतनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी हा संघ विजय होतोय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय वेदांतनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी हा संघ. अभिनंदन वेदांतनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी. हॅडलक बॅडलक सनी स्पोर्ट्स उंडाळे.